नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी. परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकरणानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. परंतु आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन केल्यानंतर आज सकाळपासूनच बंद पुकारण्यात आला. शांततेमध्ये बंद सुरू असतानाच अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरामध्ये सर्वत्र दगडफेक, रस्त्यांवरती जाळपोळीचे प्रकार घडले. तसेच पोलीस वाहनांवरती देखील दगडफेक करण्यात आली. आंदोलकांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना देखील सौम्य लाठीचार्ज करावा लागला, तर काही ठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. सध्या पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं असून सध्या तणावपूर्ण शांतता परभणीमध्ये पाहायला मिळते. रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा येणाऱ्या काही दिवसातच होणार असून आमचे नेते एकनाथ शिंदे हे देणारे नेते आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील असं मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दलच भाष्य करत असताना प्रताप सरनाईक यांनी आपलं मत व्यक्त केलंय. मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रोज दूरवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नाव माझं ऐकतोय. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये पण नावं येत आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2009, 2014, 2019 आणि आता तब्बल 2024 साली तर जनतेनं मला या कोकणातून सर्वाधिक जे आहे ते मतदान केलेलं, म्हणजे 1,84,000 मतदान मिळाले आणि 1,08,000पेक्षा जास्त मताधिक्य लोकांनी मला दिलेलं आहे. 2 महापालिका माझ्या क्षेत्रात येत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस लोकांनी जास्तीत जास्त प्रेम मतरूपी देण्याचा प्रयत्न मला केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे. मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे ठाणेकर आहे. गेल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हालाही असं वाटत होतं की आम्ही मुख्यमंत्रीच आहोत, अशा आविर्भावामध्ये आम्ही वावरत होतो आणि तशा पद्धतीची कामं या शहरासाठी आम्ही करत होतो. ह्याही वेळेस निश्चितपणे जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो विस्तार लवकरच केला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत. तुम्ही सगळेजण ओळखतात. योग्य वेळी कोणाला काय द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांना काय कोणी सांगायची गरज नाही. त्यामुळे निश्चितपणे माझा विचार करून ते भविष्यामध्ये योग्य ती जबाबदारी माझ्यावर देतील आणि फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढील 5 वर्षात काहीतरी जबाबदारी माझ्या अंगावर ते देतील याची मला खात्री आहे. कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावरती आमच्या पक्षामधील नेते व्यक्तिगत टीका करत असतील तर ते आमच्या पक्षाला देखील मान्य नाही. याची आम्ही योग्य ती दखल घेऊन त्यांना योग्य ती समज देऊ असं मत पत्रकारांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. काल गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या शब्दांमध्ये शरद पवार यांच्यावरती टीका केली होती आणि त्याचे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. याबद्दलच बावनकुळे यांनी हे भाष्य केल्याचं आता पाहायला मिळतंय. शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे. पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही. आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ. पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला जनतेने नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला. या संदर्भात कल्याण न्यायालयाने निर्णय देत असताना 48 वर्षांपासून सुरू असलेला खटला मार्गी काढलाय. यामध्ये मुस्लिम पक्षाचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळलाय. मुस्लिम पक्षाच्या वतीने सरफुद्दीन कर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती, परंतु हा दावा आता
कोर्टाने फेटाळून लावलाय। याबद्दलच आमदार प्रताप सरनाईक यांनी कल्याण कोर्टाचे कौतुक करत आनंद दिघे यांच्या लढ्याला यश आल्याचं मत व्यक्त केलंय। कल्याणच्या सत्र न्यायालयाचा मी आभार व्यक्त करतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला दुर्गाडी किल्ल्याचा जो एक आंदोलनाची भूमिका शिवसेनेनं आणि त्या तत्कालीन आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा लढा चालू केला आणि जसा मलंगड तशाच पद्धतीने हा दुर्गाडी किल्ल्याचा आंदोलन चालू झालं। घंटानाद त्या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू संस्थेच्या वतीने आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केला जातो आणि त्याला यश आलेलं आहे। माननीय न्यायालयामध्ये जी काही कागदपत्राची छाननी झाली त्या छाननीच्या आधारे कालच न्यायालयानं संपूर्णतः हा किल्ला व किल्ल्याचा परिसर राज्य शासनाच्या मालकीचा असल्याचं नमूद केलं आणि फक्त हिंदू संघटनेनं आणि प्रामुख्याने शिवसेनेनं जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय योग्य होती, या निकालाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे आता आमचा दुर्गाडी किल्ला झालेला आहे, पुढे मलंगडाला सुद्धा तसा न्याय मिळेल न्याय देवतेच्या माध्यमातून याची आम्हाला खात्री आहे। तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 साजरा होणार आहे। शुक्रवार 10 जानेवारी ते सोमवार 13 जानेवारी दरम्यान हा महोत्सव ठाणे येथील उपवन तलाव परिसरात संपन्न होणार असून संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आणि आमदार प्रताप सरनाईक त्याचबरोबर कला महोत्सवाची संपूर्ण समिती यांनी 11व्या वार्षिक भव्य कला महोत्सवासाठी कला रसिकांना आमंत्रित करण्यासाठी आणि महोत्सवाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। उपवन तलावाच्या भोवतालच्या जवळपास 15 एकरच्या देखण्या आणि प्रशस्त जागेमध्ये हा कला उत्सव साजरा होणार आहे। 4 दिवस सुरू राहणाऱ्या संस्कृती कला महोत्सवात अनेक मान्यवर, ज्येष्ठ कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, कला रसिक, सामाजिक प्रतिनिधी, राजकीय व्यक्तिमत्व आणि किमान 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये प्रामुख्याने गायन, वादन, त्याचबरोबर वाघ्यामुरळी, दापू, किन कोरी नाती यांचं सादरीकरण, त्याचबरोबर लावणी डान्स परफॉर्मन्स, हिपहॉप, स्टँडअप कॉमेडी यांचं देखील सादरीकरण होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत, विकत घेणार आहे। पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे। प्रामुख्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातले लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे
त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात. ह्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील. विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील. आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. बित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची. पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.